किंवा B12 डिफिशियन्सी, व्हिटॅमिन D3 डिफिशियन्सी याबद्दल जाणूया. आजकाल सगळ्यांना B12 D3 डिफिशियन्सी आहे. खाण्यामध्ये पुरेसा आहार न मिळणे किंवा अवेळी जेवण, स्ट्रेस, झोप न होणे या सगळ्या गोष्टींमुळे B12 डिफिशियन्सी किंवा योग्य तो आहार न मिळणे त्यामुळे B12 डिफिशियन्सी ही खूप कॉमन आणि D3 ही पण खूप कॉमन लोकांमध्ये आढळून येते. काही जणांचे खूप नी पेन होतात. त्यांची हाडांची झीज होते, कॅल्शियम कमी होतं. कालांतराने आपण ऑर्थोपेडिककडे जातो. त्यानंतर त्यांनी तुम्हाला एक्स-रे करायला सांगतात. त्यानंतर त्या एक्स-रेमध्ये पूर्ण हाडांची झीज झाली असं सांगतात. आणि ह्या गोष्टी होतात कशामुळे, की आपल्या शरीराला कॅल्शियम कमी मिळणे. त्यामध्ये आपल्याला कॅल्शियम डिफिशियन्सी किंवा B12 डिफिशियन्सी, D3 डिफिशियन्सी त्यामुळे पूर्ण हाडांची झीज होते आणि त्यानंतर कालांतराने आपल्याला TKR म्हणजे नी रिप्लेसमेंट सर्जरी करावी लागते. पण अशाच काही गोष्टी टाळण्यासाठी आपण आयुर्वेदिक मेडिसिन घेऊन आलोत, जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी जर का तुम्ही नियमित ठेवल्या, ह्या मेडिसिन जर का तुम्ही 3 महिने 6 महिने कंटिन्यू यूज केल्या, तर तो तुमचा त्या गोष्टी तुम्ही टाळू शकता. जे तुम्हाला नी रिप्लेसमेंट किंवा सर्जरी सांगितलेली आहे, ते तुम्ही पूर्णपणे टाळू शकता. यासाठी तुम्ही आयुर्वेदिक मेडिसिन जर का 3 महिने 6 महिने अशा कंटिन्यू घेतल्यात, तर त्याचा खूप छान रिझल्ट आलेला आहे. आत्तापर्यंत आपण जेवढ्या पेशंटला दिलं त्यामध्ये त्यांचे पण खूप छान रिझल्ट त्यांनी आपल्याला आणि खूप छान फीडबॅक दिलेले आहेत. जेणेकरून असे 5 हे आहेत, की एक ऑइल आहे त्याच्यामध्ये, की जेणेकरून आपण ते दोन्ही गुडघ्यांना लावू शकतो. त्याला जास्त मसाज नाही, फक्त नॉर्मली त्याला हे करायचं, लावायचं आणि सोडून द्यायचं. त्याच्यामध्ये काही मेडिसिन आहेत, की जेणेकरून आपल्याला त्याचं पेन रिलीफ मिळतं. D3 पूर्ण होते, आपली B12 डिफिशियन्सी पूर्ण होते. D3 डिफिशियन्सी पूर्ण होते आणि तुम्हाला सर्जरीपासून पण बऱ्यापैकी राहत मिळते आणि तुम्हाला विदाऊट सर्जरी ह्या मेडिसिन जर का तुम्ही यूज केल्या तर 100% तुम्हाला सर्जरी करायची गरज नाही पडणार. ही खात्री आहे. या